शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. महिलांच्या अन्नत्याग आंदोलनासंदर्भात पॅन्थर सेनेचे दीपक केदारे आक्रमक. 9 दिवसांपासून स्मशानभूमीतील अतिक्रमण हटविण्यासाठी महिलांचे सुरू आहे अन्नत्याग आंदोलन. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी गेल्या 20 वर्षापासून 2.5 एकर जमीन समाजाच्या ताब्यात आहे, ज्याची नोंद ग्रामपंचायतला असल्याचं सांगण्यात येत आहे. समाजाने या जागेवर झेंडा लावून कुंपण केलं आहे, मात्र सरपंच, सचिव यांनी याच जागेतील 1 गुंठा जमीन गावातील व्यक्तीच्या नावावर केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. हे अतिक्रमण काढण्यात यावं, जमिनीवर केलेले कुंपण आणि झेंडा कायम ठेवण्यात यावा, या मागणीसाठी 23 महिलांचं गेल्या 9 दिवसांपासून बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने आज पॅन्थर सेनेचे दीपक केदारे आक्रमक झाले आहे. त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जिल्हाधिकारी यांनी आंदोलकांची भेट घ्यावी, स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवण्यात यावे, स्मशानभूमीतील निळा झेंडा काढू नये व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी केदारे यांनी केली आहे. आज 8-9 दिवस झालं उपोषण सुरू आहे. बौद्ध महिला आहेत, अन्नत्याग उपोषण करतायत. अनेक महिला ॲडमिट झालेल्या आहेत. त्यांच्या वेणी गावामध्ये खैरलांजी सारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हत्याकांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जातीवादातून निळ्या झेंड्याला आणि स्मशानभूमीला विरोध होतोय आणि या मागणीसाठी भयभीत झालेल्या बौद्ध समाजाच्या जवळपास 20 ते 30 महिलांनी बुलढाण्याच्या या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. आज अनेक महिला ॲडमिट आहेत आणि बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांना दलित महिलांना येऊन भेटायला काय नेमकं वाटतंय हा प्रश्न आम्हाला पडायला लागलाय. ते 2 वेळा त्या शिष्टमंडळाला ते कार्यालयात बोलवतात, पण या ठिकाणी येऊन भेटत नाहीत. ते आता उपोषण सोडण्याच्या सुद्धा तयारीत आहेत, पण तरी सुद्धा त्यांना आश्वासन द्यायला सुद्धा कलेक्टरला इथं येऊ वाटत नाही. याचा आम्ही निषेध करतो की जिल्हाधिकारी कॅबिनमध्ये बसून उपाशी असलेल्या आंदोलक महिलांना इथं या, इथं बोला, अशा पद्धतीने जी काही भूमिका आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो.